श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वांदित गगन सदृश तस्मयासी दिलक्षम एकनित्य विमलचमन सर्वादि साक्षीभूत भवातीत त्रिगुहरहित सद्गुरुत नमामि. जया जयाजी जगरक्षका, जया जयाजी भक्तपालका, जया जयाजी कमलनाशका, अनादि सिद्धी जगद्गुरु, जया जयाजी क्षीरसागरा विलासा, माया चक्रचालका, अविनाशा शेषशयना, अनंतवेशा अनामातिता अनंता, जया जयाजी गरुडवाहना, जया जयाजी कमललोचना, जया जयाजी पतित पावना, रमा रमणा विशेषवा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्य नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंत पंक्ती कुंडळ्या समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाळा हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषण साजिरी, कौस्तुभ म्हणे विशेषे, वात्सल्यांचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमळ सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ चंदनी तेची पे, जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, बघता द्यावया अभयवर्य, सिद्ध सर्वदा सव्यकर, गंधपंद चक्र शंखचक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युले समतेज अपार, कर्दळी संभा परिसुंदर, उभय जंघा दिसताती, जेथे भक्ता जना सुखावती, ज्यांच्या दर्शने पतित तरती, ज्यांचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याचे कमलाकरे चुरित, संध्या राग समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मांडित, वर्णित वेद शिनले, 14 विद्या 64 कला, ज्याचे वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगळा, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमावर, तेथे मी पामर काय, जो सकळ विश्वांचा जाणिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी रमुनया, त्या महाविष्णूंचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फर्शधर, अज्ञमलीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धिसिद्धींचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगल कार्याकरिता, स्मरण असे विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदसार कळे पा, सकळ कार्यारंभी जाणा, करीती ज्यांच्या नामस्मरण, त्यांच्यावर प्रसादे नाना, ग्रंथा रचिती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, निर्विघ्नपणे पूर्ण हो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नामी येली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी, जो अज्ञानी तिमिरनाशक, अविद्या कानछेदक, जो सद्बुद्धींचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करुण, साची या लाधे दिव्य ज्ञान, तेनेच जाणी मानवपण येतसे की निश्चिये, तेवी असता माता पितर, तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मती मंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राजा आपणाची, 9 मास उदरी पाळले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणे वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्नदैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार, दत्तात्रया नमी येला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळ शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्ले समान, कामधेनू असुनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पहावया एक स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण होवो आपल्या कृपेने, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक ना मानते वेदवचने,
दिवसेंदिवस महवणे कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला अस्ता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगच्छा बगवळल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगत्पतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विस्तरले. नास्तिक मादी मादले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी. कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्धी अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैरतीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन येथे जाहलो किंवा अफाट गगना समान. अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू, पिपिलीक म्हणे गिरीसी. उचलून घालीन काकेसी, किंवा खाकोत सूर्यासी. लोपविन म्हणे स्वतेजे, तैसे असे माझी आळ. बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता. तुची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता. मीपणाची नसेसी, ऐसे ऐकुनी स्तुती. संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लाग अभय देती. वरद हस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात. सफळ होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त. संतोषील निश्चिये, ऐसे ऐकुनी अभयवाणी. संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखनी. ग्रंथ समाप्ती प्रति हो, आता नमू साधू वृंद. ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्व मुखी सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टींचे ईश्वर. ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल कुमुटा वत्स, नमिले कवी करीदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहोन. ज्ञाने ही डोलवित मान, तयांचे चरण नमिले. ईश्वर चढणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मजदिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन, जे का होते श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विज्ञान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर. मती मंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, मला ठाऊके पूर्ण. काही असता सदून, आदर करीती तयांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कविशत्व शक्ती अंगी असे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत, प्रसिद्धी प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महादोधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊनी या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बुद्धांजवळी, करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध न आवडे ज्यास, तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहुत अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तैसे कैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराजपद कल्लाळ, विष्णू कवी होऊनी भ्रमण. ज्ञान मधुस्तव साचार, रुची तेथे घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. आदरे भक्त पारिसोत, प्रथमो अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणामस्तु. श्रीमस्त शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.